हाय मित्रांनो, आज एका इम्पॉर्टंट विषयावरती आपल्याला बोलायचं आहे. तो विषय म्हणजे भरपूर जणांना वर्कआउट करायची आवड तर आहे, पण ते नक्कीच या पोस्टमुळे किंवा त्यांनी काही ऐकलेलं असतं त्याच्यामुळे ते वर्कआउट करू शकत नाहीये. त्यामध्ये पहिला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जिममध्ये येणारे हार्ट अटॅक. आत्ताच तुम्ही ऐकलं असेल, एक 2-3 दिवसापूर्वी एक न्यूज व्हायरल होती सोशल मीडियावरती. 29 वर्षाच्या ठाणे किंवा भिवंडीमधील मुलाचा जिममध्ये वर्कआउट करताना हार्ट अटॅकने डेथ झाले. तर मित्रांनो, ही गोष्ट तर बरोबर आहे, पण मला हे मान्य नाही की जिममुळे कोणाचा किंवा व्यायाम करताना कोणाचा जीव जातोय किंवा कोणाला जिम गमवावा लागतोय. त्या मागे आपण एकाच गोष्टीवर फोकस न करता त्यामागे भरपूर काही कारणं असतात. चारी बाजूने आपण बघितलं पाहिजे, कारण मला तर असं वाटत नाही कोणाचाही वर्कआउट किंवा व्यायाम करताना मृत्यू झाला. तर यावरती मला काही गोष्टी सांगायच्या आहेत. तर त्या गोष्टी मित्रांनो अशा असतात. बघा, आपण एकाच गोष्टीवर फोकस करायला नको आहे, कारण प्रत्येकाला जिमची आवड आहे आणि सगळ्यांना जिम करायची आहे, पण या नेमक्या गोष्टीमुळे तुम्ही जिम लावू शकत नाहीये. तर त्यामागे कसं असतं, प्रत्येक मुलाची काही ना काही मेडिकल हिस्ट्री असू शकते किंवा त्याचा काही डोस, काही त्याच्या औषधं चालू असू शकतात, ती त्याने कंप्लीट नसेल केली. तर कुणाला ॲक्टिव्हिटी किंवा एक्सरसाइजची जरा पण सवय नसते आणि अचानक कधी काळी कोणाच्या मोटिवेशनने तो गेला असेल जिम करायला, तर त्याच्यामुळे पण भरपूर सारे प्रॉब्लेम्स येतात. आणि मेन कारण काय असतात, आजकालचा जो डाएट इनटेक करतायत मुलं, त्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट्स, ट्रान्स फॅट्स, बॅड कोलेस्टेरॉल, म्हणजे ह्या भरपूर साऱ्या गोष्टी आपण बघायला लागतात. त्याच्यासारख्याच काही गोष्टी माझ्याकडे पण आहेत, ज्या अशा की या गोष्टींमुळे पण हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलंय. तर त्या गोष्टी मित्रांनो अशा असतात. बघा, आपण एकाच गोष्टीवर फोकस करायला नको आहे, कारण प्रत्येकाला जिमची आवड आहे आणि सगळ्यांना जिम करायची आहे, पण या नेमक्या गोष्टीमुळे तुम्ही जिम लावू शकत नाहीये. तर त्यामागे कसं असतं, प्रत्येक मुलाची काही ना काही मेडिकल हिस्ट्री असू शकते किंवा त्याचा काही डोस, काही त्याच्या औषधं चालू असू शकतात, ती त्याने कंप्लीट नसेल केली. तर कुणाला ॲक्टिव्हिटी किंवा एक्सरसाइजची जरा पण सवय नसते आणि अचानक कधी काळी कोणाच्या मोटिवेशनने तो गेला असेल जिम करायला, तर त्याच्यामुळे पण भरपूर सारे प्रॉब्लेम्स येतात. आणि मेन कारण काय असतात, आजकालचा जो डाएट इनटेक करतायत मुलं, त्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट्स, ट्रान्स फॅट्स, बॅड कोलेस्टेरॉल, म्हणजे ह्या भरपूर साऱ्या गोष्टी आपण बघायला लागतात. त्याच्यासारख्याच काही गोष्टी माझ्याकडे पण आहेत, ज्या अशा की या गोष्टींमुळे पण हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलंय. त्याच्यानंतर कसं असतं ना, भरपूर जी मुलं आहेत ना, आजचे यंग जनरेशन, ज्यांना बघावं स्मोकिंगच्या दुकानावरती किंवा स्मोकिंगच्या ज्या टपऱ्या आहेत त्याच्यावरती एवढी गर्दी असते की मित्रांनो, अक्षरशः स्मोकिंग केल्यामुळे ना आपल्या ज्या हार्टच्या ज्या किंवा बॉडीमधील ज्या रक्तवाहिन्या असतात, ब्लड फ्लो करतात, त्यामध्ये ना म्हणजे त्या ना एकदम डॅमेज होतात मित्रांनो. आणि तोही त्रास असू शकतो. किंवा भरपूर जण आजकाल बघायचं एक फॅशन ट्रेंड म्हणून अल्कोहोल कन्झम्पशन, म्हणजे दारू पियायची सवय असते भरपूर जणांना. मग त्याच्यामुळे पण काय होतं, आपला ब्लड प्रेशर हाय होतो, ट्रायग्लिसराईड जो असतो तो रेज होतो, म्हणजे वाढतो. तर ही पण कारणं आहेत ना, ही कारणं पण आपण बघायला पाहिजेत. त्याच्यासोबतच आपल्या बॉडीमध्ये जो डाएट इनटेक करतो, सॅच्युरेटेड फॅट्स, ट्रान्स फॅट, हे जे आपण प्रोसेस फूड खातायत ना, ही आजकाल जी मुलं किंवा बाहेर जाऊन स्नॅक इनटेक करतात, ह्या सगळ्यांना ह्या गोष्टींमुळे याच गोष्टींमुळे ना आपलं जे हार्टच्या व्हिसल्स असतात, रक्तवाहिन्या असतात, त्या ब्लॉक होतात, ब्लड फ्लो हार्टला भेटत नाही, ऑक्सिजन भेटत नाही आणि त्याचमुळे हार्ट अटॅक येतो. आणि अजून जशी कारणं आहेत की आपण शुगर इनटेक काही जणांचा भरपूर असतो. शुगर इनटेक म्हणजे तुम्ही साखर खाल्ली म्हणजेच फक्त शुगर येत नाही ना, बाकी तुम्ही काही खावा त्यामध्ये शुगर असते. स्नॅक्स खाताय, प्रोसेस फूड खाताय, त्यामध्ये सुद्धा शुगर असते. शुगर एकदा तुमच्या बॉडीमध्ये आली ना की ती काय करते, तुम्हाला क्रेविंग्स भरपूर होत राहतात. आणि शुगरमुळे तुमचं हार्ट डॅमेज कसं होतं, तर तुमच्या ज्या ब्लड वेसल्स असतात, म्हणजे रक्तवाहिन्या असतात, त्यामध्ये ना ब्लडच्या क्लॉटिंग तयार व्हायला सुरुवात होते. मेन कारण ना हार्ट अटॅकचं शुगरच असतं, कारण शुगर काय करते, हळूहळू ब्लड क्लॉट्स तयार होतात बॉडीमध्ये. त्याच्यानंतर ब्लड ब्लॉक करते
म्हणजे शुगरचं भरपूर कारण आहे, ती सुद्धा तुमचं हार्ट डॅमेज करते. हळूहळू का होईना शुगरमुळे जास्तीत जास्त प्रॉब्लेम आपल्या ह्युमन बॉडीमध्ये होतातच. त्याच्यानंतर अजून एक मेन कारण असतं, ते म्हणजे काय, आजकाल ऑफिसेस, कॉर्पोरेट ऑफिस किंवा कामावरती येणारे स्ट्रेस, भरपूर स्ट्रेस येतात. स्ट्रेसमुळे काय होतं, अँझायटी, डिप्रेशन, ब्लड प्रेशर, या सगळ्याच गोष्टी वाढतात. आणि ऑब्विसली तुम्ही काही खायला किंवा कशीही लाईफस्टाईल मेंटेन करू शकत नाही स्ट्रेसमुळे. आणि ह्याच्यामुळे पण भरपूर जास्तीत जास्त त्रास, हार्टवरती प्रेशर येणं हे होतात. कारण याच्यामुळेच तुम्ही स्मोकिंग, अल्कोहोलच्या आहारी जाऊ शकता. आणि ही पण कारणं आहेत. आणि त्याच्यापासून दूर राहण्यासाठी तुम्ही योगा करणं किंवा ध्यानस्थ बसणं, ॲक्टिव्हिटी करणं हे तर चालू ठेवलंच पाहिजे ना. त्याच्यानंतर काय असतो, डाएटबद्दल आपण जेवढं बोलू तेवढं तर कमीच आहे. त्याच्यानंतर काय आहे ना, भरपूर गोष्टी अशा असतात की तुम्हाला ह्या गोष्टीपासून लांब राहायचं आहे ना, तर तुम्ही स्मोकिंग, अल्कोहोल कन्झम्पशन, अल्कोहोल घेणं बंद केलं पाहिजे. आपण मेन काय, वेट आहे ना आपलं, ते आपल्या हाईटनुसारच राहिलं पाहिजे केव्हाही. आणि जर तुम्ही ॲथलेट असाल तर ॲथलेट नेहमी ओव्हरवेट असू शकतात आणि असतातही. त्याच्यानंतर एक्सरसाइज रेग्युलरच केली पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही डाएट तर प्रॉपर हा घेतलाच पाहिजे, हेल्दी डाएट पाहिजे. त्याच्यानंतर सगळ्यात मेन कारण म्हणजे तुम्ही जी झोप घेताय, क्वालिटी झोप ज्याला बोलतात, ती 7 ते 8 तासांची असलीच पाहिजे. आठवड्यातून एकदा दोनदा इंटरमिटंट फास्टिंग केली पाहिजे, 24 तासाची, 48 तासाची. त्यानंतर बाकीच्या पण गोष्टी असतात, जसं की तुमचं स्ट्रेस लेवल कमी झालं पाहिजे, त्यासाठी योगा करणं, वॉकिंग करणं. त्याच्यानंतर तुम्ही रेग्युलर महिन्यात 3 महिने किंवा 6 महिन्यातून रेग्युलर हेल्थ चेकअप केलंच पाहिजे. तेव्हाच तुम्हाला बॉडीची जी काही कंडिशन आहे ती समजून येणार आहे. आणि ह्या गोष्टी जर तुम्ही फॉलो करताय तर नक्कीच तुम्ही हार्ट अटॅकपासून दूर राहाल. आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त फॉलो करा, लाईक करा, शेअर करा.